Thought problems. Question number 17. So the midpoint M of the side CD of parallelogram ABCD, the line BM is drawn intersecting AC in L and AD produced in E, so that EL equals to twice BL. आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD एक पॅरलोग्राम काढायचा आहे. त्याच्यानंतर AC हा एक डायगोनल ड्रॉ करायचा आहे. M हा एक मिडपॉइंट घ्यायचा आहे सेगमेंट सीडीचं. लाईन BM आणि लाईन AD इंटरसेक्ट करतात पॉइंट E मध्ये. आता ही कन्स्ट्रक्शन झाल्यावरती आपल्याला असं प्रूव्ह करायचंय की EL इक्वल्स टू ट्वाइस BL. मग आपण त्याच्यासाठी दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. ते ट्रायंगल आहेत ट्रायंगल BMC अँड ट्रायंगल EMD. मग आपण ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय बघू आपण ट्रायंगल BMC आणि ट्रायंगल EMD. याच्यामध्ये M इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट DCA म्हणजे DM इज कॉन्ग्रुएंट टू CM. Angle BMC equals to angle CMD, vertically opposite angles. Angle CBM congruent to angle MED, alternate angles. कारण की याच्यामध्ये quadrilateral ABCD is a parallelogram, म्हणजे line BC is parallel to line AD and B is the transversal. म्हणून आपण हा angle CBM congruent to angle MED alternate angles ने congruent झाला. Therefore, triangle BMC is congruent to triangle EMD by SAA test. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणून आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट BC is congruent to segment DE, corresponding sides of congruent triangles. मी तुम्हाला सेगमेंट BC इक्वल टू मिळाला सेगमेंट DE. पण क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलेलोग्राम आहे म्हणजे BC इज इक्वल टू AD ऑल्सो. म्हणजे आता BC इक्वल टू AD आणि BC इक्वल टू DE आणि BC इक्वल टू AD म्हणजेच AD इक्वल्स टू DE पण होणार आहे. सो हे तिन्ही जे सेगमेंट्स आहेत ते आता थोडक्यात आले आपले काय कॉन्ग्रुएंट. त्यांना आपण म्हणू शकतो की BC इक्वल्स टू DE इक्वल्स टू X आणि BC इक्वल्स टू AD, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. म्हणजे हा जे X आहे ते AD पण किती आला X. मग ह्याच्यावरून तुम्ही मला AE ची लेंथ किती आहे ते सांगू शकता. किती आली AE ची लेंथ? AE इक्वल्स टू मिळाला आपल्याला 2X आणि BC आहे आपल्याकडे X. म्हणजे आपल्याकडे BC अपॉन AE इक्वल्स टू काय आलं 2X अपॉन X. सॉरी, BC अपॉन AE इक्वल्स टू आलं आपलं X अपॉन 2X. कारण BC ची व्हॅल्यू आली आपली X आणि AE ची आली 2X, विच इज इक्वल टू XX. म्हणजे त्याला रेशो आला 1 अपॉन 2. सो BC अपॉन AE इक्वल्स टू 1 अपॉन 2. आता आपण दोन ट्रायंगल्स कन्सिडर करणार आहेत. ते कुठलेत पहा. ट्रायंगल BLC, ट्रायंगल BLC आणि ट्रायंगल ELA. हे दोन ट्रायंगल आहेत आपण कन्सिडर करू. या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे पहा. तर या दोन ट्रायंगल मध्ये हा आपला जो अँगल B आणि हा इकडचा अँगल E म्हणजे अँगल CBL कॉन्ग्रुएंट टू अँगल काय होता LEA, अल्टरनेट अँगल्स. आणि अँगल BLC कॉन्ग्रुएंट टू अँगल ALE, वर्टिकली अपोजिट. म्हणून आपल्याला हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवता येतील. मग हे दोन ट्रायंगल आपण लिहू. ट्रायंगल BLC is similar to triangle ELA by AA test. हा अँगल अल्टरनेट अँगल.
म्हणून हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट, आणि अँगल BLC कॉन्ग्रुएंट टू अँगल ALE, म्हणून ट्रायंगल हा एक ट्रायंगल, आणि हे दोन ट्रायंगल. कुठले ट्रायंगल? BLC आणि ELA, हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. मग आपण रेशो लिहू त्यांचा. BL अपॉन EL इक्वल्स टू BC अपॉन AE. पण BC अपॉन AE आपल्याला किती मिळालं होतं? 1/2. ती व्हॅल्यू आपण टाकू शकतो, कारण आपल्याला मिळाले BC अपॉन AE इक्वल्स टू 1/2. म्हणजे आलं BL अपॉन EL इक्वल्स टू 1/2. Therefore इथे येईल आपल्याला EL इंटू 1 म्हणजे EL इक्वल्स टू 2 इंटू BL. Therefore EL equals to twice BL. Hence both. Okay.